हॅलो, आवाज येतोय सर्वांना? आज ITCPच्या कम्प्युटर हार्डवेअर लेक्चरमध्ये आपण चॅप्टर नंबर 6 बघणार आहोत. त्याच्यामध्ये प्रिंटर इन्फॉर्मेशन प्लस इन्स्टॉलिंग अँड ट्रबल शूटिंग बघणार आहे. प्रिंटर आता सर्वांना माहीतच असेल. प्रिंटरचा उपयोग आपण कशासाठी करतो की प्रिंटिंग वगैरे जर आपल्याला काढायचे असेल, त्याचप्रमाणे स्कॅनिंग वगैरे जर करायचं जर असेल तर आपण याचा उपयोग करत असतो, प्रिंटरचा उपयोग करतो. बघा आता प्रिंटर हे काय एक आउटपुट डिव्हाइस आहे. आउटपुट डिव्हाइस ज्याप्रमाणे आपण इनपुट प्रक्रिया करतो तर त्याला ते प्रोसेसिंग तो काय करतो त्याची प्रोसेस करत असतो आणि त्याच्या थ्रू काय करतो आपल्याला आउटपुट देतो. त्याच्यामुळे त्या प्रिंटरला काय म्हटलं तर आउटपुट डिव्हाइस असं म्हटलं जातं. आता इथे काय सांगितलंय, प्रिंटर सिंगल कलर आणि मल्टी कलर मध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रिंट आउट देतात. प्रिंटरचे खूप प्रकार आहेत. आता प्रिंटर जर आपण ब्लॅक अँड व्हाईट जर प्रिंटर जर वापरला तर आपली जी प्रिंट इमेज आहे तर ती काय पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट दिसणार आहे आपल्याला, किंवा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये काय येणार आहे प्रिंटिंग करून येणार आहे. त्याच्यानंतर मल्टी कलर मध्ये आता कलर प्रिंटर सर्वांना माहित असेल, कलर प्रिंटर वगैरे असतात वेगवेगळे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इंक वगैरे असतात. तर ते इंक वगैरे जर टाकल्या आणि जर आपण जर प्रिंटिंग जर काढली त्या प्रिंटर थ्रू जर प्रिंट जर आपण जर काढली तर ती काय येणार आहे कलर प्रिंट येणार आहे, किंवा मग कलर इमेज दिसणार आहे आपल्याला, बरोबर. तर अशा प्रकारचे वेगवेगळे आपण काय करू शकतो प्रिंटर वापरू शकतो. आता इथे काय सांगितलं खूप चांगल्या प्रकारे प्रिंट आउट देतात. म्हणजेच काय, जर तुम्ही ब्लॅक अँड व्हाईटनी जर ती प्रिंट जर काढली तर तिची क्लॅरिटी काय पूर्ण ब्लॅक असणार आहे, पण ती व्यवस्थित येणार आहे, पूर्ण ब्लॅक इमेज मध्ये येणार आहे. त्याचनंतर कलर जर काढली तर मल्टी कलर मध्ये ती प्रिंट आउट काय येणार आहे आपल्याला भेटणार आहे. आता ह्या प्रिंटरचा आपण एक ब्लॅक अँड व्हाईट वापरतो आणि एक कलर वापरतो. तर ह्या प्रिंटरचे पुढे खूप प्रकार पडतात. आता त्याचं आपण क्लासिफिकेशन बघणार आहे. जे आपण प्रिंटर यूज करणार आहे करतो त्याचं आपण क्लासिफिकेशन बघणार आहे. तर त्यातला पहिला बघणार आहे प्रिंटिंग मेकॅनिझमच्या आधारे. त्यातला पहिला क्लासिफिकेशनचा वर्गीकरण पडतं त्या प्रिंटरचं. तर त्याचा पहिला पॉइंट आहे प्रिंटिंग मेकॅनिझमच्या आधारे, बरोबर. त्यातला पहिला पॉइंट इम्पॅक्ट प्रिंटर आणि दुसरा आहे नॉन इम्पॅक्ट प्रिंटर. तर या इम्पॅक्ट प्रिंटरमध्ये या प्रिंटर्समध्ये पेपरवर इम्पॅक्ट करून इमेज क्रिएट केली जाते. उदाहरणार्थ डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, डेझी व्हील प्रिंटर आणि ड्रम प्रिंटर. या प्रिंटरमध्ये काय केलं जातं की त्या आपण ज्या वेळेस प्रिंट आउट देतो कम्प्युटर थ्रू किंवा लॅपटॉप थ्रू प्रिंट आउट देतो तर त्यावेळेस ती इमेज क्रिएट केली जाते. डायरेक्टली ती छापत नाही. तो प्रिंटर डायरेक्टली ती इमेज आपलं पूर्ण पेज भरून ॲट अ टाइम ती छापत नाही, तर तो एक एक क्रिएट करत असतो. त्यात फॉर एक्झाम्पल इथं डॉट मॅट्रिक्स प्रिंटर दिलंय. ज्यावेळेस आपण प्रिंट देतो तर त्यावेळेस तो 1 बाय 1 प्रत्येक कॅरेक्टर तो क्रिएट करत असतो, किंवा मग त्याच्यावरती तो लिहित असतो. डायरेक्टली त्याच्यावरती इमेज छापली जात नाही. आता दुसरा आहे नॉन इम्पॅक्ट प्रिंटर्स. या प्रिंटर्समध्ये पेपरवर इम्पॅक्ट न करता इमेज क्रिएट केली जाते. या प्रिंटरमध्ये ज्यावेळेस आपण प्रिंटिंग वगैरे देतो तर ती ऑटोमॅटिकली डायरेक्ट छापली जाते. तो क्रिएट करत बसत नाही, 1 बाय 1 क्रिएट करत बसत नाही, तर ॲट अ टाइम सगळं जे पेज आहे तर ते काय छापून काढतो तो. इथे दिले लेझर प्रिंटर आणि इंकजेट प्रिंटर. आता हे डॉट मॅट्रिक जे प्रिंटर जे आहे तर यांना शार्पनेस क्लॅरिटी वगैरे ते कमी प्रमाणामध्ये, जर आपण प्रिंट आउट जर काढली तर त्याचा जो शार्पनेस असेल क्लॅरिटी असेल तर ती नॉन इम्पॅक्ट प्रिंटरपेक्षा कमी प्रमाणात आहे. आणि इथं नॉन इम्पॅक्ट प्रिंटरमध्ये लेझर प्रिंटरचं आपल्याला एक्झाम्पल दिलंय. तर यांची जी क्लॅरिटी आहे शार्पनेस आहे तर तो खूप प्रमाणात आपल्याला दिसतो, आणि जी प्रोसेस आहे तर ती खूप फास्ट होते. त्याला जी इमेज आहे तर ती क्रिएट करावी लागत नाही. त्याच्यामुळं त्याची जी प्रोसेसिंग जी प्रक्रिया आहे तर ती खूप फास्ट प्रमाणात होते. काहीतरी सेकंदामध्ये आपल्याला त्या प्रिंट आउट भेटत असतात. पहिला होता प्रिंटिंग मेकॅनिझमच्या आधारे. त्यात 2 प्रकार पाहिले, इम्पॅक्ट प्रिंटर्स आणि नॉन इम्पॅक्ट प्रिंटर्स. आता दुसरा बघणार आहोत डायरेक्शन ऑफ प्रिंटिंगच्या आधारे. दुसरा कुठला आहे डायरेक्शन ऑफ प्रिंटिंगच्या आधारे. तर त्याच्यामध्ये पण 2 टाईप पडतात, अनडायरेक्शनल प्रिंटर्स आणि बायोडायरेक्शनल प्रिंटर्स. तर हा जो पहिला टाईप आहे तर याच्यामध्ये या प्रिंटर्समध्ये प्रिंटिंग एकाच डायरेक्शनने होते.
उदाहरणार्थ डेझी व्हील प्रिंटर्स, लाईन प्रिंटर्स अँड ड्रम प्रिंटर्स. ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये आपण जर प्रिंट जर दिली तर प्रिंट ही एकाच डायरेक्शनने होते. उदाहरणार्थ काय दिलंय, डेझी व्हील प्रिंटर आणि लाईन प्रिंटर. ज्यावेळेस आपण प्रिंटिंग वगैरे देतो तर ती एकाच डायरेक्शनने एकाच बाजूने आपल्याला कागदावरती छापलेली दिसते किंवा मग क्रिएट झालेली दिसते. दोन्ही बाजूनी हा प्रिंटर छापत नाही किंवा मग जी इमेज आहे तर ती क्रिएट करत नाही. आता दुसरा आहे बाय डायरेक्शनल प्रिंटर्स. तर याच्यामध्ये काय सांगितलंय, या प्रिंटर्समध्ये प्रिंटिंग दोन्ही डायरेक्शननी होते. आपल्याला जर सपोज पासपोर्ट जर प्रिंट आउट द्यायचे असेल तर ह्या प्रिंटरमध्ये ते दोन्ही ऑप्शन असतात. आपण ॲट अ टाइम फर्स्ट आणि सेकंड जर पेज जर आपलं असलं तर त्या दोन्ही प्रिंट आउट आपण ह्या बायडायरेक्शनल प्रिंटरमध्ये देऊ शकतो. त्याचं फॉर एक्झाम्पल डॉट मॅट्रिक्स, लेझर अँड इंकजेट प्रिंटर्स दिलेले. डायरेक्शन ऑफ प्रिंटिंगच्या आधारे कुठले दोन प्रकार बघितले, अनडायरेक्शनल प्रिंटर आणि बाय डायरेक्शनल प्रिंटर. जो अनडायरेक्शनल प्रिंटर जो असतो तर त्याच्यामध्ये जी प्रिंट आहे तर ती एकच डायरेक्शननी होते आणि जो दुसरा आहे त्याच्यामध्ये ती प्रिंटिंग जी आहे तर ती काय होते, दोन्ही डायरेक्शननी आपल्याला बघायला भेटते किंवा दोन्ही डायरेक्शननी तो काय करतो, ती इमेज क्रिएट करतो आणि प्रिंट आउट देत असतो. आता तिसरा बघायचा आहे, कॅरेक्टरची इमेज पेपरवर तयार करण्याच्या आधारे. कॅरेक्टरची इमेज पेपरवर तयार करण्याच्या आधारे म्हणजेच काय की जो प्रिंटर आहे तर प्रत्येक कॅरेक्टर म्हणजेच काय, सपोज BIT हे जे सगळे जे शब्द आहे तर याच्यानुसार तो काय करत असतो, त्याची प्रिंट क्रिएट करत असतो किंवा इमेज क्रिएट करत असतो. तर या कॅरेक्टरच्या आधारावर याच्यामध्ये किती प्रकार पडतात, दोन प्रकार पडतात. पहिला आहे बीट इमेज प्रिंटर्स, दुसरा आहे फुली फॉर्म कॅरेक्टर प्रिंटर्स. पहिला कुठला आहे, बीट इमेज प्रिंटर्स. तर आता हा बीट इमेज प्रिंटर्स आपण बघू. या प्रिंटर्समध्ये कॅरेक्टर्स इमेज हे डॉटच्या सहाय्याने तयार केली जाते. उदाहरणार्थ डॉट मॅट्रिक्स आणि इंकजेट प्रिंटर. ह्या प्रिंटर्समध्ये काय होतं की डॉटेडच्या सहाय्याने ती इमेज क्रिएट केली जाते किंवा मग ते आपली जी प्रिंट आउट आहे तर ती आपल्याला दिसते. फॉर एक्झाम्पल जुने डॉक्युमेंट जर बघितले किंवा मग SSC HSCचे जे सर्टिफिकेट राहायचे किंवा रिझल्ट राहायचे तर त्याच्यावरती जी इमेज आहे किंवा मग जे काही लिहिलेलं असेल तर ते डॉटेडच्या सहाय्याने लिहिलेलं जायचं किंवा मग त्याच्या जे अक्षर दिसतात ते डॉट डॉट दिसतात, आपल्याला समजतात पण ते काय की डॉट डॉट असे आपल्याला दिसतात. तर जो प्रिंटर आहे त्याचं एक्झाम्पल तर डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. हा जो प्रिंटर आहे तर तो 1 बाय 1 काय करतो, ती इमेज क्रिएट करत असतो आणि डॉटेड स्वरूपामध्ये आपल्याला ते अंक किंवा मग जे आपलं जे छापलेलं जे काही असेल तर ते आपल्याला प्रिंट आउटमध्ये निघतं किंवा दिसतं ते. या प्रिंटर्समध्ये काय होतं, जी प्रिंटर्समध्ये कॅरेक्टर इमेज हे डॉटच्या सहाय्याने तयार केली जातात. डॉटच्या सहाय्याने म्हणजे जे आता सपोज हे बीट इमेज प्रिंटर्स हे जे नाव काय आहे, आता हे आपल्याला पूर्ण प्लेन दिसतंय तर हे काय पूर्ण डॉटेडमध्ये दिसणार आपल्याला. समजायला समजतं, वाचायला म्हणजे वाचता पण येतं ते, पण काय डॉटमध्ये दिसतं ते. डॉटेड इमेजमध्ये ते काय केलेलं असतं, क्रिएट केलेलं असतं. आता दुसरा आहे फुली फॉर्म कॅरेक्टर प्रिंटर्स. दुसरा कुठला आहे, फुली फॉर्म कॅरेक्टर प्रिंटर्स. तर या प्रिंटर्समध्ये टाईपरायटर्स प्रमाणे पूर्ण कॅरेक्टर्स एकाच वेळी प्रिंट केली जातात. यामध्ये काय केलं जातं, जे काही कॅरेक्टर असेल, जे काही आपण प्रिंट देणार आहे तर ते सर्व एकाच वेळी प्रिंट केले जातात किंवा मग एकाच वेळी ते काय करतं, ॲट अ टाइम ते छापत असतं. फॉर एक्झाम्पल डेझी व्हील, लाईन अँड ड्रम प्रिंटर्स दिलेले आहे. आता ह्या बीट इमेज जो प्रिंटर होता तर तो काय करतो, सगळे जे कॅरेक्टर आहे ते डॉटच्या सहाय्याने क्रिएट करत असतो किंवा छापत असतो. पण हा फुली फॉर्म कॅरेक्टर जो प्रिंटर जो आहे तर याच्यामध्ये काय होतं की ॲट अ टाइम एकाच वेळी काय करतो, तो कॅरेक्टर छापतो आणि प्रिंट करतो. आपलं तिसरं क्लासिफिकेशन होतं प्रिंटरचं, कॅरेक्टरची इमेज पेपर वर तयार करण्याच्या आधारे. त्याच्यामध्ये आपण दोन बघितले, बीट इमेज प्रिंटर्स आणि फुली फॉर्म कॅरेक्टर प्रिंटर्स. जो बीट इमेज प्रिंटर जो होता तर तो काय डॉटच्या सहाय्याने इमेज क्रिएट करतो किंवा मग पेपरवर छापतो. त्यानंतर फुली फॉर्म बघितला तर त्याच्यामध्ये काय की टोटल पेज तो काय करतो, छापतो आणि प्रिंट आउट देतो. आता चौथा बघायचा आहे आपला, प्रिंटिंगच्या स्पीडच्या आधारे. प्रिंटिंगच्या स्पीडच्या आधारे
त्याच्यामध्ये 3 क्लासिफिकेशन पडतात त्याचे, CPS, LPM आणि PPM. CPS मीन्स कॅरेक्टर पर सेकंद, LPM मीन्स लाईन पर मिनिट आणि PPM मीन्स पेपर पर मिनिट. आता प्रिंटिंग स्पीडच्या आधारे पहिला बघणार आहोत आपण CPS, कॅरेक्टर पर सेकंद प्रिंटर. तर या प्रिंटर्समध्ये CPS मध्ये स्पीड मोजतात, उदाहरणार्थ डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, बरोबर. तर हा कॅरेक्टर नुसार याच्यामध्ये काय होतं ते, याच्यानुसार CPS मध्ये काय करता येतं, स्पीड मोजला जातो. आता प्रिंटआउट जर सपोज आपल्याला द्यायचे असेल तर हा प्रत्येक कॅरेक्टर नुसार तो काय करणार आहे, ते कॅरेक्टर जे आहे तर ते मोजणार आहे आणि त्याच्या थ्रू त्याचा स्पीड काउंट करणार आहे, बरोबर. सपोज आता हा प्रिंटर जो शब्द आहे तर तो प्रत्येक कॅरेक्टर नुसार काय घेतो, सेकंद घेत असतो. त्याच्यानंतर दुसरा आहे LPM, लाईन पर मिनिट. या प्रिंटर्स मध्ये LPM मध्ये स्पीड मोजतात, उदाहरणार्थ लाईन प्रिंटर्स, ड्रम प्रिंटर्स अँड डेझी व्हील प्रिंटर्स. तर ह्या प्रिंटर्स मध्ये काय करतात की टोटल, आता फॉर एक्झाम्पल LPM मध्ये स्पीड मोजतात, उदाहरणार्थ लाईन प्रिंटर्स, इथपर्यंत आपली लाईन स्टॉप झाली, बरोबर. तर इथपर्यंत तो स्टार्ट टू एंड डायरेक्ट तो स्पीड मोजत असतो. त्याचं जे मिनिट पर, त्याचं जे स्पीड आहे तर तो मोजत असतो. LPM मध्ये लाईन पर मिनिट, हा पूर्ण जी लाईन आहे तर तो काय करतो, स्पीड काउंट करत असतो. त्याच्यानंतर तिसरा आहे PPM, पेपर पर मिनिट प्रिंटर. या प्रिंटर्स मध्ये PPM मध्ये स्पीड मोजतात, उदाहरणार्थ लेझर प्रिंटर्स. यामध्ये काय होतं, टोटल पेजचं जे स्पीड आहे तर ते काउंट केलं जातं. टोटल जे पेज आहे तर त्याचं स्पीड ॲट अ टाइम काय केलं जातं, मोजलं जातं. इथं फॉर एक्झाम्पल त्याचं दिलंय लेझर प्रिंटर. जो लेझर जो प्रिंटर आहे तर तो काय करतो, ॲट अ टाइम इमेज, टोटल पेजवरती इमेज क्रिएट करत असतो आणि पूर्ण पेपर पर मिनिट, पेपर, टोटल जे पेपरचं जे स्पीड आहे तर ते पूर्ण पेपर टू मिनिट काय करत असतो, तो काउंट करत असतो. चौथा बघितला प्रिंटिंगच्या स्पीडच्या आधारे. आता पाचवा बघणार आहोत इंटरफेसच्या आधारे. तर त्याच्यात 2 पार्ट पडतात, सिरियल प्रिंटर आणि पॅरलल प्रिंटर. सिरियल प्रिंटर आणि पॅरलल प्रिंटर. तर हा पहिला जो आहे सिरियल प्रिंटर, या प्रिंटर्सला 9 पिन कनेक्टर वापरतात. हे प्रिंटर स्लो काम करतात, उदाहरणार्थ डॉट मॅट्रिक्स, इंकजेट असे काही त्यांनी मॉडेल सांगितले आपल्याला, बरोबर. हा जो सिरियल जो प्रिंटर आहे तर याला 9 पिन कनेक्टर असतात. आपण टोटल 9 पिन कनेक्टर आपल्याला बघायला भेटतात आणि हे खूप स्लोली काम करतात. काय करतात, स्लोली काम करत असतात. त्याच्यानंतर दुसरा आहे पॅरलल प्रिंटर. या प्रिंटर्सला 25 पिन कनेक्टर वापरतात. हे प्रिंट फास्ट काम करतात, उदाहरणार्थ डॉट मॅट्रिक्स, लेझर, इंकजेट, बरोबर. हा जो पॅरलल जो प्रिंटर आहे तर याला 25 पिन कनेक्टर असतात, वापरलेले असतात, आपल्याला दिसतात. तर हे प्रिंटर खूप फास्टली काम करतात. त्यांचं जे वर्किंग आहे तर ते खूप फास्ट आहे. फॉर एक्झाम्पल डॉट मॅट्रिक्स. आता तुम्हाला इथेही डॉट मॅट्रिक्सचे उदाहरण दिसलंय आणि इथं पण दिसलंय, पण डॉट मॅट्रिक्स मध्ये 2 पार्ट पडतात. पहिला सिरियल डॉट मॅट्रिक्स प्रिंटर 9 पिन वाला आणि दुसरा डॉट मॅट्रिक्स प्रिंटर 25 पिन कनेक्टर वाला डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, बरोबर. सिरियल प्रिंटर हा 9 पिन कनेक्टरचा असतो, खूप स्लोली काम करत असतो. त्याच्यानंतर दुसरा बघितला पॅरलल प्रिंटर. या प्रिंटरला 25 पिन कनेक्टर वापरले जातात आणि हे खूप फास्ट गतीने, जलद गतीने काम करत असतात. फॉर एक्झाम्पल डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. अशा प्रकारे याचं आपण क्लासिफिकेशन. प्रिंटर हे काय, एक आउटपुट डिव्हाइस आहे जी इनपुट प्रक्रिया करणारे तर ते प्रोसेसिंग, त्याला आउटपुट देण्याचं काम हा प्रिंटर करत असतो, म्हणून त्याला आउटपुट डिव्हाइस असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे आपण सिंगल कलर किंवा मल्टी कलरमध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रिंटर वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटर जर असला तर पूर्ण ब्लॅक इमेज आपल्याला छापून भेटणार आहे किंवा आपल्याला ब्लॅक प्रिंट आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर मल्टी कलरमध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या कलरमध्ये, वेगवेगळ्या कलरिंगमध्ये आपल्याला जी प्रिंट आहे तर ती भेटणार आहे. त्याच्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन बघितलं, जो प्रिंटर आहे तर त्याचं क्लासिफिकेशन बघितलं. त्यातलं पहिलं बघितलं प्रिंटिंग मेकॅनिझमच्या आधारे. त्याच्यामध्ये आपण 2 पॉईंट बघितले, इम्पॅक्ट प्रिंटर आणि नॉन इम्पॅक्ट प्रिंटर्स. त्याच्यानंतर दुसरं बघितलं डायरेक्शन ऑफ प्रिंटिंगच्या आधारे. डायरेक्शन ऑफ प्रिंटिंगच्या आधारे त्याच्यामध्ये 2 बघितले, अनडायरेक्शनल प्रिंटर्स आणि बाय डायरेक्शनल
प्रिंटर्स. तिसरा बघितलं, कॅरेक्टरची इमेज पेपरवर तयार करण्याच्या आधारे बीट इमेज प्रिंटर आणि फुली फॉर्म कॅरेक्टर प्रिंटर्स असे दोन प्रकार आपण त्याच्यामध्ये बघितले. आणि चौथा बघितला प्रिंटिंगच्या स्पीडच्या आधारे, याच्यामध्ये 3 बघितले. सीपीएस मीन्स कॅरेक्टर पर सेकंद, दुसरा एलपीएम लाईन पर मिनिट आणि पीपीएम पेपर पर मिनिट. आणि पाचवा बघितला इंटरफेसच्या आधारे, त्याच्यामध्ये 2 प्रकार बघितले, सिरियल प्रिंटर आणि पॅरलल प्रिंटर. आता आपण ह्या हे जे काही क्लासिफिकेशन बघितलं तर यांच्यानुसार त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत. आता इथे काय सांगितले, प्रिंटिंग मेकॅनिझमच्या आधारे माहिती. प्रिंटिंग मेकॅनिझम फर्स्ट बघितलं आपण, बरोबर. प्रिंटिंग मेकॅनिझम त्याच्यामध्ये काय बघितलं, इम्पॅक्ट प्रिंटर आणि नॉन इम्पॅक्ट प्रिंटर. तर त्यातला आता आपण इम्पॅक्ट प्रिंटर जो आहे तर त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत, फायदे बघणार आहोत त्याचे, आणि त्याचे तोटे काय आहे ते पण बघणार आहोत. आता बघा, इम्पॅक्ट प्रिंटर प्रिंटिंग मेकॅनिझमच्या आधारे फर्स्ट टाईप कुठला, त्याच्यामध्ये प्रिंटर क्लासिफिकेशन मधला फर्स्ट पॉइंट प्रिंटिंग मेकॅनिझमच्या आधारे. त्याच्यामध्ये आपण पहिला बघणार आहोत इम्पॅक्ट प्रिंटर, त्याचे फायदे आणि तोटे. दुसरा बघणार आहोत नॉन इम्पॅक्ट प्रिंटर, त्याचे फायदे आणि तोटे. बघा, इमेज पेपरवर क्रिएट करण्यासाठी इम्पॅक्ट प्रिंटरमध्ये इम्पॅक्ट वापरला जातो. प्रत्येक इम्पॅक्ट प्रिंटरमध्ये इंक्ड रिबनवर काहीतरी हॅमर मारले जाते. इम्पॅक्टचे चिन्ह रिबनवर मारून पेपरवर उमटवले जाते. म्हणजेच काय की हा जो इम्पॅक्ट पेपर आहे तर याच्यावरती काय केली जाते, इमेज क्रिएट केली जाते. इम्पॅक्ट प्रिंटरमध्ये इम्पॅक्ट जोर वापरला जातो. म्हणजेच काय की हा जो प्रिंटर आहे याच्यामध्ये एक रिबन कार्टेज वापरलं जातं, आणि ज्या वेळेस तो हॅमरिंग करतो, जोर जोरात आवाज देतो, तर त्यावेळेस त्याच्यावरती तो हेड आहे तर त्याच्यावरती जोर पडला जातो. तर त्यावेळेस त्या रिबनच्या सहाय्याने त्याच्यावरती ती शाई आहे तर ती उमटली जाते. ते जे अक्षर आहे तर ते काय होतात, त्या पेजवरती किंवा त्या कागदावरती उमटतात. हा जो इम्पॅक्ट प्रिंटर आहे याच्यासाठी कुठला रिबन कार्ट्रिज वापरलं जातं. कुठलं रिबन कार्ट्रिज. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर हा इम्पॅक्ट प्रिंटरचा प्रकार आहे. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आपण बघितला तर हा कुठला प्रकार आहे, इम्पॅक्ट प्रिंटरचा प्रकार आहे. इम्पॅक्ट प्रिंटर यामध्ये बिट इमेज प्रकारे काम केले जाते. म्हणजे पेपरवर हवा असलेला आकार छापण्यासाठी डॉट्स ऑफ मॅट्रिक्सचा वापर केला जातो. याच्यामध्ये डॉट्स ऑफ मॅट्रिक्सचा वापर केला जातो. म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस इमेज क्रिएट केली जाते तर तो कशामध्ये छापतो, डॉट डॉट मध्ये छापतो. फॉर एक्झाम्पल SSC HSC चे जुने सर्टिफिकेट बघितले तर त्याच्यावरती आपल्याला दिसतं पूर्ण डॉटेड मध्ये ते सर्टिफिकेट छापलेले. जर बघितलं तसं फॉर एक्झाम्पल तर पूर्ण आपल्याला दिसतं, जे काही छापले ते आपल्याला दिसतं, किंवा मग जे काही त्याच्यामध्ये आहे, सपोज हे डॉट मॅट्रिक्स नाव आहे हे आपल्याला कम्प्लिटली दिसतं. हे आता प्लेन मध्ये इथे छापलेलं आहे, पण तिथे ते डॉटेड मध्ये आपल्याला काय बघायला भेटतं किंवा दिसतं, ते समजतं पण आपल्याला. तर इम्पॅक्ट प्रिंटर मध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, हा याच्यामध्ये रिबन कार्ट्रिज वापरली जाते. आणि त्याच प्रकारे त्याच्यावरती हॅमरिंगची जी प्रोसेस होते, हॅमरिंग म्हणजेच काय की रिबन कार्ट्रिज वापरलं जातं. हा जो प्रिंटर आहे तर तो जोराजोरात आवाज देण्यास काय होतं, सुरुवात होतो, आणि त्याच्यावरती हॅमरिंग झाल्यानंतर त्याची जी रिबन आहे तर त्याची जी इंक त्या पेपरवर उतरते, आणि तो जो आपला पेपर आहे तर त्याच्यावरती ती आपण जे देणार आहे, प्रिंट देणार आहे, तर ती काय होते, छापून बाहेर निघते. आता ह्या इम्पॅक्ट प्रिंटरचे फायदे बघू आपण. इम्पॅक्ट प्रिंटरचे डिझाईन आणि फंक्शन सरळ आणि समजायला सोपे आहे. त्याची जी प्रिंटिंग प्रोसेस आहे किंवा त्याची जी आकडे वगैरे आहे किंवा मग त्याची जी प्रोसेस आहे तर ती आपल्याला काय समजायला सगळ्यात सोपी आहे. दुसरं आहे, या प्रिंटर्समध्ये एकाच वेळी एकापेक्षा जास्त प्रिंट्स कार्बन पेपर टाकून मिळवता येतात, कारण या प्रिंटर्समध्ये चित्र उमटवण्यासाठी हॅमर स्ट्राईक केले असतात. म्हणजेच काय, ह्या प्रिंटरमध्ये आपण एका वेळी कितीही पेज टाकू शकतो. याच्यामध्ये काय हॅमर आहे, एक हेड असतो, त्याचा मेन हेड असतो. ज्या वेळेस आपण ऍट अ टाइम सपोज 10 पेज टाकले, 20 पेज टाकले, तर तो काय करतो, फिट करून घेतो. हा जो हॅमर आहे तर त्याला काय करतो, तो फिट करून घेतो, एका ठिकाणी स्थिर करून घेतो, किंवा त्या प्रिंटरमध्ये तो काय करतो, एकदम सेफली काय करतो, तो
जो हॅमर आहे, हॅमर म्हणजेच काय, त्याचा हेड असतो, तर तो काय करून ठेवतो, त्याला व्यवस्थित एका ठिकाणी स्ट्रेट किंवा मग एका ठिकाणी ठेवतो तो व्यवस्थित. जर आपण लेझर प्रिंटरमध्ये जर पेज टाकले ॲट अ टाइम कितीही टाकले तर तो काय एका ठिकाणी त्याला स्तब्ध ठेवत नाही. तर ह्या प्रिंटरमध्ये त्याचा जो हेड आहे तर तो काय करतो, त्याच्यावरती स्ट्राईक करून ठेवतो, व्यवस्थित फिट करून ठेवत असतो. आता ह्या प्रिंटरचे तोटे बघू आपण. पेपरवर सारखे इम्पॅक्ट केल्यामुळे आवाज येतो. पेपरवर काय करतो, तो सारखे इम्पॅक्ट करतो, म्हणजे जोरात काय करतो, तो घासत राहतो, किंवा मग तो जो हेड आहे तर त्याच्यावरती जोरात आदळत असतो, आणि तो आदळल्यामुळं त्याची जी रिबन कार्ट्रेज आहे तर त्याची इंक काय होते, त्या पेजवरती उतरते, म्हणून हा काय करतो, खूप जोरात काय करत असतो, आवाज देत असतो. आता हा प्रिंटर आवाज कसा देतो त्याचा मी एक तुम्हाला व्हिडिओ दाखवते. बघा, हा आहे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आपल्याला समोर दिसतोय. तर ज्यावेळेस प्रिंटिंग देतो तर त्यावेळेस तो असा जोरात आवाज द्यायला सुरुवात करतो. त्याची जी हॅमरिंग जी प्रोसेस आहे, बघा इथे मध्ये हेड दिसतोय, हा फिरतोय, तर हा जोरात काय करत असतो, हॅमरिंग करत असतो, आणि याच्या खाली एक रिबन कार्ट्रेज आहे. तर ते हॅमरिंग केल्यामुळं तो रिबन जे कार्ट्रेज आहे तर तो काय करतो, त्याच्यावरती इंक थ्रू पेजवरती काय करतो, ती शाई उतरते, आणि आपण जे अक्षर, आपण जी प्रिंट दिलेली ती छापून निघत असते. कर असा त्याच्यासारखा आवाज येत असतो, किंवा मोठ्या प्रमाणामध्ये त्याची हॅमरिंग प्रोसेस होत असते. हा जो मध्ये हा जो ये जा करतोय तर हा काय त्याचा हेड आहे. अशा प्रकारे तो जोरात काय करत असतो, आवाज करत असतो, आणि ती हॅमरिंग प्रोसेस झाल्यानंतर ही बघा इमेज अशी डॉटेड मध्ये, सॉरी, बघा डॉटेड मध्ये काय दाखवलंय, की छापलेली दाखवलं, की पूर्ण प्लेन नाही. आपले जे रेग्युलर पेपर आपण वापरतो तर त्यासारखी ती काय प्लेन नाहीये. इथे काय दिसतंय, डॉटेड मध्ये छापून काढली ती, बरोबर. इमेज पूर्णपणे एक एक इमेज काय केली, क्रिएट केली, आणि क्रिएट झाल्यानंतर ती आपण जी प्रिंट पाठवली तर ती आपल्याला दिसते, बघा इथे दिसते का डॉटेड मध्ये, ती अशी प्लेन छापत नाही. आता आपण दुसरा बघणार आहोत, नॉन इम्पॅक्ट प्रिंटर्स. नॉन इम्पॅक्ट प्रिंटर्स मध्ये इमेज पेपरवर क्रिएट करण्यासाठी इंक, स्प्रेइंग, इलेक्ट्रोस्टॅटिक, मॅग्नेटायझेशन या पद्धतींचा वापर केला जातो. नॉन इम्पॅक्ट प्रिंटरमध्ये इमेजवर पेपर क्रिएट करण्यासाठी कसला उपयोग केला जातो, इंक, स्प्रेइंग, इलेक्ट्रोस्टॅटिक, मॅग्नेटायझेशन या पद्धतींचा वापर केला जातो. आता जर तुम्ही जर हे नॉन इम्पॅक्ट प्रिंटर मधले कार्ट्रेज जर बघितले तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक एक मॅग्नेटायझेशन आहे म्हणून एक मॅग्युलर वगैरे असतात. तर हे काय करतात, प्रिंट आउट दिल्यानंतर ते काय करतात, स्प्रिंग वगैरे करतात, त्याच्यानंतर ते गोल गोल फिरतात, आणि फिरल्यानंतर काय होतं, ती इमेज आहे तर ते पेज ॲट अ टाइम ते छापून काढतात जोरात. डॉटमॅटिक प्रिंटर जसा आवाज येतो, किंवा मग तो हेड आहे तर ते कार्ट्रेजवरती हॅमरिंग केल्यानंतर ती इमेज क्रिएट होते. तर तसं नाहीये. याच्यामध्ये काय होतं, मॅग्नेटायझेशन एक असतो, आणि तो काय करतो, ज्यावेळेस प्रिंटिंग देऊ त्याच्यामध्ये जी मोटर आहे तर तो फिरवतो, आणि ॲट अ टाइम टोटल पेज काय करत असतो, आपल्याला छापून देत असतो. तर फॉर एक्झाम्पल दिलं लेझर प्रिंटर आणि इंकजेट प्रिंटर. आता ह्या नॉन इम्पॅक्ट प्रिंटरचे आपण फायदे बघू, काय फायदे याच्यापासून. या प्रिंटर्स मध्ये पेपर प्रिंट काढताना आवाज होत नाही. आता ह्या जर प्रिंटरमध्ये जर बघितलं तर प्रिंट काढताना आवाज होत नाही, शिवाय हाय क्वालिटीचे प्रिंट मिळते. हाय क्वालिटीचे काय भेटते, आपल्याला प्रिंट भेटते. हाय क्वालिटीचे म्हणजेच काय, त्याचे जे अक्षर वगैरे आहे, तर आता सपोज हे प्रिंट इमेज आहे, हे जे अक्षर आहे तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला दिसतं ते.
एकदम व्यवस्थित शार्पनेस दिसतो आपल्याला. जर ब्लॅक एंड व्हाईट जर प्रिंट जर काढली, तर त्याची क्वालिटी सुद्धा खूप कडक असते किंवा मग त्याच्यामध्ये जो शार्पनेस आहे, तर तो आपल्याला खूप प्रमाणात बघायला भेटतो. आता याचे तोटे काय? या प्रिंटर्समध्ये एका वेळी एकच कॉपीवर प्रिंट होऊ शकते. एका वेळी एकच कॉपीवर प्रिंट होऊ शकते म्हणजेच काय? की जर पेज जर टाकले, तर प्रत्येक वेळेस एका सेपरेट पेजवरती काय करतो तो प्रिंट देतो. आता आपण बघितलं इम्पॅक्ट प्रिंटर आणि नॉन इम्पॅक्ट प्रिंटर. तर हे प्रिंटर दिसायला कसे असतात ते बघू, त्याची इमेज बघू आपण. आता बघा, तुम्हाला इथे इम्पॅक्ट प्रिंटर दाखवलाय बघा. हे सगळे जे काही आहे तर ते काय इम्पॅक्ट प्रिंटर आहे. आहे कुठले इम्पॅक्ट प्रिंटर. याच्यामध्ये इथे आपण पेज वगैरे टाकू शकतो. त्याच्यानंतर इथे आतमध्ये एक रिबन कार्ट्रिज वापरलं जातं. या इम्पॅक्ट प्रिंटरमध्ये कुठलं कार्ट्रिज वापरतात? रिबन कार्ट्रिज. तर ते याच्यामध्ये सेट केलेलं असतं किंवा बसवलेलं असतं. हे बघा, येतं अशा प्रकारचं रिबन कार्ट्रिज ह्या प्रिंटरमध्ये टाकलेले जातात. बघा, हे तिन्ही जे कार्ट्रिज आहे तर ते इम्पॅक्ट प्रिंटरचे कार्ट्रिज आहे. प्रत्येक मॉडेलनुसार ते कार्ट्रिज ठरवलं जातं किंवा मग बसवतात ते कार्ट्रिज. ही रिबन जी आहे तर हिच्या थ्रू ज्यावेळेस हॅमरिंग होते, जोरात तो आदळतो, तर त्यावेळेस काय होते, ती शाई त्या आपल्या पेजवरती छापून निघते आणि आपण जी इमेज दिली किंवा प्रिंट दिली तर ती काय आपल्याला दिसते. अशा प्रकारचे जे प्रिंटर आहे तर यांना काय म्हटलं जातं? इम्पॅक्ट प्रिंटर असं म्हटलं जातं. हे सगळे इम्पॅक्ट प्रिंटरचे उदाहरणं आहे. याच्यामध्ये अशा प्रकारचं इथे दाखवलंय अशा प्रकारचं रिबन कार्ट्रिज वापरलं जातं किंवा यूज करतात. आता दुसरा बघू आपण नॉन इम्पॅक्ट प्रिंटर. यालाच काय म्हटलं जातं? लेझर प्रिंटर म्हटलं जातं. लेझर प्रिंटर. आता हे इथे दाखवले तर हे सगळे लेझर प्रिंटर आहे. याच्यामध्ये इंकचा वापर केला जातो. याच्यामध्ये रिबन वापरली जात नाही, इंकचा वापर केला जातो आणि ह्या इंकचा वापर करून आपल्याला प्रिंट घेता येते किंवा मिळवता येते किंवा मग तो प्रिंटर आपल्याला आउटपुट देत असतो. आता हे सगळे जे आहे तर हे काही नॉन इम्पॅक्ट प्रिंटर किंवा लेझर प्रिंटर म्हटलं जातं. याच्यामध्ये काय वापरलं जातं? टोनर वापरला जातो. टोनर. याच्यामध्ये रिबन वापरले जात नाही, टोनर वापरला जातो. टोनर. नॉन इम्पॅक्ट प्रिंटरमध्ये टोनरचा उपयोग केला जातो. अशा प्रकारचे ते वेगवेगळ्या प्रकारचे टोनर असतात. आता अशाच प्रकारचे म्हणजे आपण प्रत्येक याच्या मॉडेलनुसार तो त्याचं जे टोनर आहे तर तो कंपनीने ठरवलेला असतो. सपोज आता हा जो प्रिंटर आहे तर त्याला हा टोनर बसेल सपोज. तर मग ह्याच कंपनीचा ह्याच मॉडेलचा टोनर त्याच्यामध्ये बसणार आहे. तर चुकून जर चुकीचा जर बसवला तर तो जास्त सेट होत नाही किंवा बसत नाही. ज्या त्या कंपनीचा प्रत्येक कंपनीने ज्याचा त्याचा टोनर तो काय सेट केलेला असतो. अशा प्रकारे अशा प्रकारचे वेगवेगळे जे टोनर कार्ट्रिज आहे तर ते नॉन इम्पॅक्ट प्रिंटरमध्ये वापरले जातात. आपल्याला एक्झाम्पल इथे पाहायला भेटेल. हा जो प्रिंटर आहे तर याचा जो स्पीड आहे प्रिंटिंगचा तर तो खूप जास्त प्रमाणात आहे. काहीतरी सेकंदामध्ये ॲट अ टाइम तो संपूर्ण पेज काय करतो, पूर्ण छापतो आणि आपल्याला प्रिंट आउट देत असतो. आणि जर आता पहिला बघितला होता कुठला? इम्पॅक्ट प्रिंटर. तर हा जो प्रिंटर आहे तर हा जर घ्यायला गेलो बाजारात कधी तर खूप स्वस्त भेटतात आपल्याला. याची जी कॉस्ट आहे तर ती काय स्वस्त आहे. कमी प्राईजमध्येच आपल्याला ते भेटून जातात. पण यांची जी पेपर क्वालिटी आहे तर ती काय लो आहे किंवा मग थोडीशी खराब आहे. त्याला क्लॅरिटी नाही आहे जास्त. त्याचप्रमाणे हा जो आणि त्याचप्रमाणे खूप ज्यावेळेस प्रिंटिंग देतो तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो काय करत असतो, आवाज करत असतो. त्याच्यामुळे आणि त्याची जी इमेज क्रिएट करण्याची जी प्रोसेस आहे तर ती डॉटेडमध्ये पूर्ण शार्पनेस क्लॅरिटी नाही आहे त्याला. त्याच्यानंतर हा जो आपण बघितला नॉन इम्पॅक्ट प्रिंटर किंवा मग लेझर प्रिंटर म्हटलं जातं त्याला. तर याची जर कॉस्ट जर बघितली बाजारामध्ये जर कधी जर घ्यायला गेलो तर याची कॉस्ट जी आहे तर ती हाय आहे. जास्त कॉस्टली आपल्याला हे घ्यायला पडतं. त्याच नंतर याची जी स्पीड प्रोसेस आहे तर ती जास्त आहे. स्पीड प्रोसेस जी आहे तर ती काय जास्त आहे. त्याला अशा प्रकारचं टोनर कार्ट्रिज वापरलं जातं. याच्यामध्ये इंक टाकली जाते. इंक शाई टाकली जाते आणि ती शाई आपल्याला पेजवरती काय दिसते, उमटलेली दिसते. बरोबर. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रिंटर्स म्हणजेच काय, त्यानंतर प्रिंटरचं क्लासिफिकेशन बघितलं आणि त्या क्लासिफिकेशन थ्रू प्रिंटरचे फायदे आणि तोटे बघितले. फर्स्ट बघितला प्रिंटर म्हणजेच काय, एक आउटपुट डिव्हाइस आहे जी इनपुट प्रोसेस होते कम्प्युटर थ्रू, लॅपटॉप थ्रू जी इनपुट प्रोसेस होते तर तिला काय करतो हा प्रिंटर आउटपुट देत असतो. बरोबर.
त्याच्यानंतर आपण वेगळ्या मल्टी कलरमध्ये किंवा सिंगल कलरमध्ये प्रिंटआउट वापरू शकतो किंवा काढू शकतो, जसा प्रिंटर असेल तसा. त्याच्यानंतर त्याचे क्लासिफिकेशन बघितले. त्याच्यानंतर ह्या क्लासिफिकेशनच्या द्वारे दोन आपण पॉईंट बघितले, इम्पॅक्ट प्रिंटर आणि नॉन इम्पॅक्ट प्रिंटर. तर हा जो इम्पॅक्ट आणि नॉन इम्पॅक्ट प्रिंटर यांचे फायदे आणि तोटे पण बघितले. त्यानंतर एक बघितलं जो इम्पॅक्ट प्रिंटर आहे तर तो कसा जळजळत, एक छोटा व्हिडिओ बघितला की कसा जर प्रिंट जर दिली तर कशा प्रोसेस किंवा मग कशा प्रक्रियेने तो काय करतो, जोरात त्याच्यावरती घासतो. प्रिंट देताना त्याचा जो हेम्बरिंगची प्रोसेस आहे तर ती बघितली, जोरात तो काय करतो, आवाज देतो. त्याच्यानंतर काय बघितलं आपण, हा जो प्रिंटर आहे इम्पॅक्ट प्रिंटर, तर त्याला रिबन प्रोसेस आहे, रिबन त्याला वापरले जाते, तर ती रिबनची इमेज बघितली. त्याच्यानंतर नॉन इम्पॅक्ट प्रिंटर बघितला तर त्याच्यामध्ये कुठले लेझर प्रिंटर आहे तर त्याला हे टोनर कार्टेज वापरलं जातं. प्रत्येक मॉडेलनुसार प्रत्येक टोनर कार्टेज हे काय असतं, वेगळं असतं. कुठल्याही मॉडेलचं कुठलंही टोनर कुठल्याही प्रिंटरला बसत नाही. बसवण्याचा जर प्रयत्न जर केला तरी तो बसत नाही. आणि जर चुकून विनाकारण जर बसवण्याचा जरी प्रयत्न केला, त्याच्या आतमधले पार्ट वगैरे आहे तर ते काय होतात, खराब होतात. तर अशा प्रकारे आपण ही प्रिंटरची इन्फॉर्मेशन बघितली, क्लासिफिकेशन बघितलं. क्लासिफिकेशन थ्रू आपण त्याचे दोन पॉईंट बघितले, इम्पॅक्ट आणि नॉन इम्पॅक्ट. त्याचे फायदे तोटे बघितले, त्या प्रिंटरच्या इमेजेस बघितल्या, त्या प्रिंटरसाठी कुठलं कार्ट्रिज वापरलं जातं ते पण बघितलं. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण डॉट मॅट्रिक्स प्रिंटर बघणार आहे. पूर्ण जो डॉट मॅट्रिक्स प्रिंटर बद्दल काय बघणार आहे, माहिती बघणार आहोत. आपलं आजचं जे लेक्चर आहे तर ते आज या ठिकाणी संपलंय. थँक्यू.